न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स हा एक नवीन विषय, नवीन प्रॉब्लेम एन्व्हायरमेंटचा आज आपल्याला अभ्यासायचा आहे. न्यूक्लिअर पॉवर काय असते, याची ताकद आणि याचे भयानक परिणाम 1945 साली संपूर्ण जगाने बघितलेले आहे, जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जॅपनीज शहरांवर हा न्यूक्लिअर बॉम्बचा हल्ला करण्यात आला. त्यावेळेसपासनं सर्व जगाला माहिती आहे की न्यूक्लिअर एनर्जी काय करू शकते. ऑफकोर्स जर चांगला वापर झाला तर न्यूक्लिअर एनर्जीमध्ये एवढी पॉवर आहे की आपल्या पूर्ण पूर्ण पृथ्वीला जेवढी एनर्जी लागते आहे, जेवढी इलेक्ट्रिसिटी लागते आहे, ती सर्व इलेक्ट्रिसिटी देण्याची पॉवरसुद्धा न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आहे. परंतु दुसरा असा धोका आहे की न्यूक्लिअर एनर्जीच्या किंवा न्यूक्लिअर बॉम्बच्या रेडिएशनमुळे संपूर्ण जगसुद्धा बेचिराख होऊ शकतं. आणि ह्याची चुणूक आपण 1945ला बघितलेली आहे वर्ल्ड वॉरमध्ये. सो असा हा जो न्यूक्लिअर जो ॲक्सिडेंट्स होतात, अनावधानाने काहीतरी कृती होते, मानवी एररमुळे काहीतरी कृती होते, ते सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटला किती हॅझार्डस आहे, आपल्या मानवी आरोग्यासाठी किती डेंजरस आहे, ते आज आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. सो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी in this chapter, the issue number or the problem of environment number 5, that is nuclear accident. Today we are going to learn nuclear accidents are unintended events that occur at nuclear power plants, research reactors, or other facilities that handle nuclear materials, resulting in the release of radioactive materials into the environment. See, जेव्हा एखाद्या अणुऊर्जा तयार करताना किंवा एखाद्या रिसर्च रिॲक्टरमध्ये किंवा इतर कोणतीही गोष्ट ज्यामध्ये अणुऊर्जा इन्व्हॉल्व आहे, त्या ठिकाणी मटेरियल हँडल करत असताना, मशिनरी हँडल करत असताना किंवा टूल्स किंवा प्रोसेसमध्ये काहीतरी ॲक्सिडेंट किंवा अपघात होतो आणि त्यामुळे काय होते, हे जे रेडिएशन आहे या अणुऊर्जेचं, हे वातावरणात पसरतं. त्याला म्हणतात न्यूक्लिअर ॲक्सिडेंट. आणि एकदा का रेडिएशन वातावरणात पसरलं की त्याचे परिणाम वर्षोनुवर्ष आपल्याला दिसतात. आज जवळपास 80 वर्ष झालेली आहेत हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये. तिथलं जे मानवी जीवन आहे ते थोडंफार पूर्वपदावर आलेलं आहे, परंतु त्या लोकांमध्ये जे जिवंत आहेत, अजून जुने लोक आहेत, त्यांच्यामध्ये त्या रेडिएशनमुळे जे झालेले परिणाम आहे त्यांच्या शरीरावर आणि तिथल्या वातावरणावर, तिथल्या झाडांवर, तिथल्या वनस्पतींवर, तिथल्या पाण्यावर, पाण्यातील जीवजंतूंवर ते सर्व अजूनही दिसत आहेत. त्याच्या खुणा अजूनही आहेत. सो इट इज हायली डेंजरस. द न्यूक्लिअर ॲक्सिडेंट इज हायली डेंजरस. इट हॅज द पॉवर to simply kill each and everything, to burn each and everything that is available on the planet. It may be vegetation, it may be animals, it may be human beings, or any infrastructures. These accidents can have severe consequences for human health, the environment and the economy. आणि हे जे ॲक्सिडेंट आहेत, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट, याचा खूप गंभीर असा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, आपल्या वातावरणावर होतो, त्याचप्रमाणे आपल्या अर्थव्यवस्थेवर पण होतो. सो what are the different types of nuclear accidents? Number one, loss of coolant accident. See, a LOCA, that is loss of coolant accident, occurs when the coolant system of a nuclear reactor fails. बघा, अणुऊर्जा तयार करण्यासाठी मोठमोठे रिॲक्टर्स असतात, मोठमोठे मशीन्स असतात आणि अणुऊर्जा तयार करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होते आणि ते रिॲक्टर्स कूल राहावे, थंड राहावे, त्यासाठी एक सिस्टम असते आणि त्या सिस्टममध्ये जर का प्रॉब्लेम आला, occurs when the coolant system of a nuclear reactor fails, causing the fuel rods to overheat and release radioactive materials into the environment. त्या रिॲक्टरमध्ये, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जर का ओव्हरहीट झालं आणि ते कूल नाही झालं, त्या सिस्टममध्ये काहीतरी डिफेक्ट झाला, तर नक्कीच ते रेडिओ मटेरियल जे आहेत ते वातावरणात पसरतात आणि त्याचे भयानक परिणाम आपल्यावर होतात. हा पहिला ॲक्सिडेंट होऊ शकतो जर का रिॲक्टर फेल झालं तर. दुसरं आहे स्टीम जनरेटर ट्यूब रप्चर्स. नाउ दिस स्टीम जनरेटर ट्यूब रप्चर्स मीन्स ते फुटतं. occurs when a tube in the steam generator of a nuclear reactor ruptures. म्हणजे काय, अणुऊर्जा रिलीज करून वाफ जी तयार होते आणि ते जी वाफ वाहून नेणारी जी ट्यूब आहे, जी नळी आहे, ती जर का कुठे फाटली आणि फुटली तर त्यातनं सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल बाहेर पडतं आणि त्या ॲक्सिडेंटला म्हणतात स्टीम जनरेटर ट्यूब रप्चर. रप्चर म्हणजे फुटणे. तर हा एक दुसरा प्रकारचा न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाला. तिसरा आहे रिॲक्टर वेसल ब्रिज. म्हणजे जे भांडं असतं, जे खूप मोठं ह्यूज असं भांडं असतं रिॲक्टरचं,
ते जर का त्याला जर का काहीतरी प्रॉब्लेम झाला, डिफेक्ट झाला, होल पडलं, डॅमेज झालं, त्याच्यामध्ये क्रॅक गेल्या, तरी सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह जे मटेरियल असतं, रेडिएशन जे असतं ते बाहेर पडतं आणि त्याचे परिणाम आपल्यावर होतात. देन फ्युअल रॉड फेल्युअर. फ्युअल रॉड फेल्युअर अकर्स वेन द फ्युअल रॉड्स ऑफ अ न्यूक्लिअर रिॲक्टर फेल. जेव्हा जो फ्युअल रॉड असतो तो फेल होतो, तो काम करणं बंद करतो आणि त्यामुळे सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल बाहेर पडतं. त्याला म्हणतात फ्युअल रॉड फेल्युअर. दिस इज वन ऑफ द रिझन्स वाय द न्यूक्लिअर ॲक्सिडेंट टेक्स प्लेस. मग इथे पण प्रॉब्लेम होतो, म्हणजेच काय, वातावरणामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जात असतं. देन रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट लीक. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट लीक ऑकर्स वेन रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट म्हणजे कचरा इज रिलीज इन द एन्व्हायरमेंट ड्यू टू अ फेल्युअर ऑफ वेस्ट स्टोरेज ऑर डिस्पोजल सिस्टम. आपण भारतीय आहोत किंवा पुष्कळसे लोक काय करतात, आपलं जे वेस्ट मॅनेजमेंट आहे ते खूपच व्यवस्थित नाही आहे, सेकंडरी आहे आणि आपण ते व्यवस्थित डिस्पोज करत नाही. आपल्या घरातलं प्लास्टिक आपण व्यवस्थित डिस्पोज करत नाही आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, न्यूक्लिअर एनर्जी तयार करण्याची ज्या माध्यमातून जी वेस्ट तयार होते, जो कचरा तयार होतो, तो कधी कधी वातावरणात रिलीज केला जातो, कारण व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं जात नाही, डिस्पोज तो व्यवस्थित केला जात नाही किंवा त्याला स्टोरेज व्यवस्थित केलं जात नाही आणि त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल वातावरणात रिलीज होण्याचे चान्सेस असतात. तर हे 5वं कारण झालं किंवा 5वा प्रकार झाला न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचा. कॉजेस ऑफ न्यूक्लिअर ॲक्सिडेंट. मग का होतात हे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स? नंबर 1, ह्युमन एरर. बघा, पुष्कळ वेळा हाच प्रॉब्लेम असतो, ह्युमन एरर. जसं रोडवर आपण 2 व्हीलर चालवतोय, 4 व्हीलर चालवतोय, तर मोस्टली हा ह्युमन एररच असतो. कोणाचा तरी त्याला मध्ये चूक असते आणि म्हणूनच ॲक्सिडेंट होतात. सो दिस इज नंबर 1 रिझन ऑर कॉज ऑफ न्यूक्लिअर ॲक्सिडेंट. कधी कधी काय होतं, आपण काहीतरी मिस्टेक करतो मेंटेनन्स करण्यामध्ये किंवा जे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, जे व्हेसल्स आहेत, जे रिॲक्टर्स आहेत, ज्या मशीन्स आहेत, त्या ऑपरेट करण्यामध्ये आपल्याकडनं काहीतरी चूक होते किंवा व्यवस्थित मेंटेनन्स होत नाही त्या पूर्ण टूल्सचा आणि मशिनरीजचा, किंवा कधी कधी ते टूल्स आउटडेटेड झालेले असतात किंवा ती मशिनरी आउटडेटेड झालेली असते आणि आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होतो. आणि या सर्व गोष्टीसाठी मानवी चूक ही महत्त्वाची असते, त्यानेच ते ॲक्सिडेंट होत असतात. नंबर 2, डिझाईन फ्लॉ. Design flaws in nuclear reactor or other facilities can increase the risk of accident. म्हणजे काय, जे व्हेसल्स तयार असतात, जे रिॲक्टर्स तयार केले जातात, त्याची एक पर्टिक्युलर डिझाईन असते, एक रचना असते आणि त्या रचनेमध्येच काहीतरी जर मिस्टेक असेल सुरुवातीलाच, तर ऑब्व्हियसली ॲक्सिडेंट होणार. ते फेल होणार, कदाचित मध्येच काम करणं बंद करणार आणि कुठे ना कुठे लीक झालं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल की मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि ते असं नाही की एखादं धरण फुटलं की आपण लगेचच तिथे काहीतरी बांधता येतो, एवढं सोपं नाही आहे ते. त्याच्यासाठी तुम्हाला पुष्कळचं प्रोटेक्शन लागतं, पुष्कळशा शिल्ड्स लागतात, पीपीई किट लागतात स्वतःच्या. जसं कोरोनासाठी आपण पीपीई किट वापरलं होतं बघा, तसं मोठ्या प्रमाणात लागतं आणि ते दिसत नाही की इथे रेडिएशन होत आहे, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात हानी होते. इक्विपमेंट फेल्युअर सच ॲज द फेल्युअर ऑफ इक्विपमेंट फेल्युअर म्हणजे काय, की एखादं टूल, एखादं आपलं इन्स्ट्रुमेंट, जसं की पंप्स झाले, वॉल झाले किंवा एखादी क्रिटिकल सिस्टममधला एखादा पॉईंट झाला, ते पण फेल झाले तर नक्कीच ॲक्सिडेंट होणार. एक सिम्पलची गोष्ट घ्या, तुमची समजा 2 व्हीलर आहे, कुठेतरी काहीतरी लीक झालं, कुठला तरी एखादा नट किंवा काहीतरी हल्ला किंवा लूज झाला, तर ऑब्व्हियसली आपली मशीन काम करत नाही. सेम केस इज ॲप्लिकेबल टू हिअर. If anything happens to any tool or any instrument that is attached to the reactor, definitely the radioactive material gets released in the environment and it causes the damage. नॅचरल डिझास्टर. बघा, सगळं काही व्यवस्थित आहे, ह्युमन एरर झाला नाही, डिझाईनमध्ये काही फ्लॉ नाही आहे, कुठल्याच इक्विपमेंटमध्ये किंवा टूलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु अर्थक्वेक झाला, सुनामी झाली, हरिकेन झालं किंवा सायक्लॉन झालं, या सर्व गोष्टींमुळे, या नॅचरल डिझास्टरमुळे सुद्धा जो प्लॅन्ट असतो न्यूक्लिअर एनर्जीचा, तो पूर्णपणे डॅमेज होऊ शकतो आणि तो जर डॅमेज झाला तर ऑब्व्हियसली त्यामध्ये असलेले रेडिएशन, न्यूक्लिअर एनर्जी रिलीज होणार आणि सर्वांना प्रॉब्लेम होणार. सर्वात खतरनाक आहे सबोटाज. व्हॉट इज दिस सबोटाज? सबोटाज म्हणजे काय, की इंटेन्शनल डॅमेज असतो. कोणीतरी एखाद्याचं डोकं फिरतं आणि तो या न्यूक्लिअर प्लॅन्टमध्ये काहीतरी डिफेक्ट किंवा बिघाड करून ठेवतो आणि नंतर एकदा का मशीन सुरू झाली की
सगळं रेडिएशन डायरेक्ट वातावरणात. एक सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये गॅस असतो. कोणीतरी गॅसची नळी काढून ठेवतो आणि जसं कोणीतरी येतो आणि गॅस लावण्याचा प्रयत्न करतो, लायटर लावल्यानंतर पूर्ण भडका उडतो. त्याला म्हणतात कोणीतरी काढून ठेवलेलं. बघा पुष्कळसे मराठी चित्रपट पण ह्याच्यामध्ये आहे की सुनेला मारण्यासाठी सासूने काहीतरी ती गॅसची नळी काढून ठेवली किंवा उलटही होऊ शकतं. तर त्याला म्हणतात सबोटाज. म्हणजे काय, कुठेतरी हेतू पुरस्कर तो ॲक्सिडेंट घडवून आणला जातो. असा पण एक न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचा प्रकार आहे. आता परिणाम काय होतात बघा, मी तर आतापर्यंत पुष्कळचं सांगितलं तुम्हाला, परंतु आता एक्झॅक्टली डिटेलमध्ये बघूया. रेडिओ ॲक्टिव्ह रिलीज. रेडिओ ॲक्टिव्ह रिलीजमध्ये काय होतं माहिती आहे का, की हे एन्व्हायरमेंटमध्ये जातात. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, सॉईल असून देत, तुमचं जमिनीत जातात, हवेत जातात, नंतर पाण्यामध्ये जातात आणि या तिघं गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही. आणि ह्या जेव्हा आपण आत घेतो, जसं आपण श्वासोश्वास करताना एअर घेणार, तर एअरद्वारेही रेडिएशन आपल्या शरीरात जाणार. आपण पाणी पिलं ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह रिलीज झालेलं आहे, त्याच्याने पण आपल्या शरीरातच ते जाणार आहे. आपण त्यात काहीतरी उगवलेलं खाल्लं तर त्या गोष्टी पण आपल्या शरीरातच जाणार आहे. ते ऑब्व्हियसली डॅमेज हा डायरेक्टली और इनडायरेक्टली मानवी आरोग्याला होणार आहे. हेल्थ इफेक्ट्स. एक्सपोजर टू रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स कॅन हॅव सिव्हिअर हेल्थ इफेक्ट्स लाईक कॅन्सर, जेनेटिक डॅमेज अँड अदर डिझिजेस. बघा, कॅन्सर सारख्या ज्या कधीही क्युअर होत नाही, अशी जर का आजार झाला तर ऑब्व्हियसली आपल्याला मरायचंच आहे. जेनेटिक डॅमेज म्हणजे काय, तुमचं जे गुणसूत्र आहेत ते डॅमेज करतात. मग कोणीतरी अपंग तयार होतो, कोणीतरी मेंदूने अधू तयार होतो. असे मोठे मोठे प्रॉब्लेम्स या रेडिओ ॲक्टिव्ह रिलीजमुळे होऊ शकतात किंवा रेडिएशनने होऊ शकतात. एन्व्हायरमेंटल डॅमेज. एन्व्हायरमेंटल डॅमेज म्हणजे काय माहिती का, पूर्ण वॉटर पोल्यूट होऊन जाते, पूर्ण जमीन पोल्यूट होऊन जाते, पूर्ण एअर पोल्युशन होऊन जातं आणि त्यामुळे त्यावर असलेले जे काही व्हेजिटेबल आहे, जे झाडं आहेत, झुडपं आहेत, फळं आहेत, फळझाडं आहेत, त्या सर्वांचं नुकसान होतं आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली मानवी नुकसान होतं. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स. मग आर्थिक काय आपला लॉस होतो. न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स कॅन हॅव सिग्निफिकंट इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ क्लीनअप. बघा, जेव्हा रेडिएशन होतं ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. याच्यासाठी खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते, खूप प्रोटेक्शन लागतं आणि ते रेडिएशन कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी त्या पर्टिक्युलर ठिकाणावरनं खूप सारी आपल्याला पैसे मोजावे लागतात. टेक्नॉलॉजीसाठी, मॅनपॉवरसाठी, एक्सपर्टसाठी, रिसर्चसाठी या सगळ्या गोष्टी लागतात. कॉम्पेन्सेशन फॉर डॅमेज. लोकांची प्रॉपर्टी जाते, लोकांचे घर जातं, लोकांचं शेती जाते, लोकांचे कारखाने जातात, सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग लोकांना भरपाई देण्यासाठी खूप सारा पैसा आपल्याला मोजावा लागतो. अँड लॉस ऑफ रेव्हेन्यू फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. एवढंच नाही, ज्या पॉवरचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली असती, आपल्याला व्हेकलसाठी त्याचा मदत झालेली असती, त्याच्यातनं जे पैसे येत असतात सरकारला ते सर्व झिरो होतात. तो रेव्हेन्यू पूर्णपणे तोट्यात जातो. कारण ते एनर्जी जर का तयार होऊ शकत नाहीये तो ॲक्सिडेंटमुळे, तर ऑब्व्हियसली पैसे मिळणारच नाही, रेव्हेन्यू मिळणारच नाही. Social consequences. Nuclear accidents can have significant social consequences, including displacement of communities. गावाच्या गावं विस्थापित करावी लागतात, शहराच्या शहरं विस्थापित करावी लागतात. सायकोलॉजिकल ट्रॉमा. ऑब्व्हियसली आपलं घर दाळ, आपलं मुलं बाळं, आपली शेती सगळं सोडून दुसरीकडे जावं लागतं, तर त्याचे मानसिक आजार केवढे जडणार. लोकांची विचार करण्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे ते जाणार आहे. तर ऑब्व्हियसली लोकांना तो जो ट्रॉमा आहे तो सहन करावा लागतो. लॉस ऑफ ट्रस्ट इन न्यूक्लिअर पॉवर. आणि असा ॲक्सिडेंट ज्या पॉवरमुळे झाला, न्यूक्लिअर एनर्जीमुळे झाला, त्यामुळे लोकांचा विश्वासच उठून जातो की यार काय करायची अशी एनर्जी आपल्याला, त्याच्यापेक्षा आपण लाकूड जाळूया, त्याच्यापेक्षा आपण पेट्रोल जाळूया, त्याच्यापेक्षा डिझेल जाळूया, त्याच्याने कमी हानी होते. आणि म्हणून लोक न्यूक्लिअर पॉवरचा वापर कमी करू शकतात, कारण लोकांचा विश्वास त्यावरनं उठू शकतो. मग आता काही ॲक्सिडेंट झालेले आहेत बघा. रिसेंटली 1986मध्ये हा जो चोर्नोबिल ॲक्सिडेंट आहे तो ॲक्सिडेंट झालेला आहे. हा कुठे झालेला आहे माहिती आहे का, युक्रेन आणि रशियाच्या जवळ झालेला आहे. आणि याचे इफेक्ट तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तर त्या प्लॅन्टमधले फक्त 2 जे वर्कर होते ना ते मारले गेले त्या स्फोटामुळे, परंतु त्याच्यानंतर 28 लोक त्या रॅडिएशनमुळे नंतर वारले. एवढंच नाही, हजारो हजारो केसेस तयार झाल्या थायरॉइड कॅन्सरचा. इवन मोस्टली, आणि जे कॅन्सर झालं
थायरॉइड कॅन्सर ज्या लोकांना झालं त्याच्यामध्ये लहान मुलं आणि 18-19 वर्षापर्यंतची मुलांची संख्या खूप जास्त होती. या रेडिएशनमुळे मोस्टली आयोडीन रिलीज झालेलं होतं या ॲक्सिडेंटच्या वेळेस, आणि आयोडीन रिलीज झाल्या कारणाने पुष्कळशा लोकांना थायरो कॅन्सर झाले, आणि थायरो कॅन्सरमुळे सुद्धा 28च्या पलीकडे लोक मेली. खूप साऱ्या लोकांना थायरो कॅन्सर झाला, ते पण वारले. आणि पुष्कळशा लोकांना या ॲक्सिडेंटमुळे अँझायटी सारखा म्हणजे काय आजार तयार झाले, सायकोलॉजिकल आजार झाले, आणि तिथून लोकांना विस्थापित करण्यात आलं. तिथल्या जे काही रेडिएशन झालेलं होतं वातावरणामध्ये ते क्लीन करण्यासाठी खूप सारे पैसे लागले. बिलियन्समध्ये युक्रेन आणि रशियाला फटका बसला. हा इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स होता त्याचा. अशा प्रकारे रशिया, बेलारूस आणि युक्रेन हा पूर्ण एरिया, यांचा काही एरिया अफेक्ट झाला होता या चेर्नोबिल ॲक्सिडेंटमुळे 1986ला. नंतर झाला जपानमध्ये फुकुशिमा दाईची ॲक्सिडेंट 2011मध्ये. फुकुशिमा दाईची ॲक्सिडेंट पण हा खूपच खतरनाक होता. या फुकुशिमा डायची ॲक्सिडेंटमुळे इमिडिएटली तर कोणी मेलं नाही, परंतु कमीत कमी 1,00,000 लोकांना तिथून बाहेर काढावं लागलं. इतकंच नाही तर याच्यानंतर जो स्ट्रेस, अँझायटी आणि सुसाईडचं प्रमाण लोकांमध्ये खूप वाढलं. आणि कमीत कमी आयोडीन आणि सेसियम हे दोन जे मटेरियल, जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे, ते रिलीज झाल्या कारणाने खूप साऱ्या लोकांना तिथल्या अन्नामुळे, पाण्यामुळे आणि वातावरणातील हवेमुळे त्यांना खूप साऱ्या रिस्क तयार झाल्या. कॅन्सरपासून, थायरो कॅन्सरपासून इतर सारे जेनेटिक म्युटेशन वगैरेपर्यंत त्यांना जी इश्यूज फेस करावे लागले. आणि यामध्ये एन्व्हायरमेंटची पण खूप मोठी हानी झाली. इकॉनॉमिक म्हणजे काय, आर्थिक पण खूप बोजा वाढला. आणि लोकांना इव्हॅक्युएट करणं, लोकांना कॉम्पेन्सेशन करणं, त्या ठिकाणी रेडिएशन जे झालेलं होतं ते क्लीन करणं, यासाठी खूप सारा पैसा ओतावा लागला जपानला. आणि तरी पण लोकांचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं, बिझनेसचं खूप मोठं नुकसान झालं. सो दीज आर 2 डिफरंट ॲक्सिडेंट्स दॅट टूक प्लेस. तिसरं आहे 3 Miles Island accident. 3 Miles Island accident was a nuclear accident that occurred at the 3 Miles Island nuclear power plant in the United States, resulting in partial meltdown of the reactor core. बघा, जो रिॲक्टर असतो त्याचा जो कोर आहे तो हीटमुळेच तोच मेल्ट होऊन गेला, आणि त्यामुळे 1979 साली हा 3 Miles Island ॲक्सिडेंट झाला. ऑब्व्हियसली ह्याचे पण आर्थिक, सामाजिक आणि सायकोलॉजिकल खूप मोठे परिणाम लोकांना भोगावे लागले. नंतर विंड स्केल फायर हा एक ॲक्सिडेंट झाला. हा ॲक्सिडेंट पण युनायटेड किंगडममध्येच झाला, रिझल्टिंग इन रिलीज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स इन टू द एन्व्हायरमेंट, आणि पूर्ण वातावरणाची हानी ह्याच्यामुळे झालेली आहे. मग आता काय करावं? हे जे ॲक्सिडेंट्स आहेत, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, ते होऊ नये म्हणून काय करायचं? नंबर 1, रोबूस्ट डिझाईन. रोबूस्ट म्हणजे काय, इतकी फुल प्रूफ सिस्टम तयार करायची, इतका फुल प्रूफ मशीन्स तयार करायचा, तो पूर्ण प्लॅन्टच एवढा फुल प्रूफ तयार करायचा की एक तर ॲक्सिडेंट होणारच नाही, आणि झालाच तर इमिडिएटली अशा काही शिल्ड्स तयार करायच्या की त्या पर्टिक्युलर एरियामधनं बाहेर रेडिएशन पडणारच नाही, अशी डिझाईन तयार करायची, असा प्लॅन तयार करायचा. पूर्ण सेफ्टी फीचर, त्याच्यातनं बाहेर पडणारच नाही. म्हणजे काय, त्या शिल्ड्स तयारच राहतील, त्या पर्टिक्युलर एरियाच्या बाहेर रेडिएशन काहीही झालं, रिॲक्टर फुटून देत, ट्यूब्स रप्चर होऊन देत, किंवा काहीही प्रॉब्लेम नाही, रेडिएशन झालं तरी त्या पर्टिक्युलर एरियामधनं ते रेडिएशन बाहेर जाणार नाही, फक्त तेवढा जो एरिया आहे तेवढाच प्रॉब्लेमॅटिक राहील, असं काहीतरी तयार करणं, किंवा ते रेडिएशन क्लीनअप करण्यासाठी इमिडिएटली रॅपिड ॲक्शन काहीतरी घेतली गेली पाहिजे, असं डिझाईन तयार करणं महत्त्वाचं आहे. नंबर 1, प्रिव्हेन्शन. रेग्युलर मेंटेनन्स. बघा, मशिनरी आहे ती, तुम्ही कितीही रोबूस्ट तयार करा, टूल्स आहेत, मशिनरी आहे, त्यातले पार्ट्स आहेत, ते वापरामुळे, वातावरणामुळे आणि हीटमुळे ते खराब होणारच. तर त्यांचं मेंटेनन्स होणं, त्यांचं रिप्लेसमेंट होणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी 100% लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी दररोज लक्ष देणं गरजेचं आहे, ते करावं लागेल. Training and education. Operators and maintenance personnel should receive regular training and education to ensure they are aware of the risk and the consequences of nuclear accident. बघा, कोणीतरी ट्रेनी म्हणून तिथे पाठवला आणि त्याने काहीतरी चुकीची कमांड दिली, तर ऑब्व्हियसली ॲक्सिडेंट होणार. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्ती तिथे जो काम करणार आहे त्या पॉवर प्लॅन्टमध्ये, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये, त्याला ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं, शिक्षण देणं हे गरजेचं आहे, आणि ते रिगरस, अगदी ऑथेंटिक आणि सिन्सिअरली झालं पाहिजे, तरच ॲक्सिडेंट हा 0 होणार न्यूक्लिअर. कारण स्कोपच नाही आहे, ॲक्सिडेंट झाला म्हणजे खूप मोठं नुकसान आहे. असं नाही की 2 ट्रकची समोरासमोर टक्कर झाली म्हणून त्या ट्रकमधलेच लोक मेले आणि बाकीचं काही झालं नाही, असं नाही होत.
सर्व वातावरणामध्ये ते मिसळतं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते रेडिएशन जाऊ शकतं. जोपर्यंत त्यातले ॲटम्स रिलीज होत नाही, ते जोपर्यंत स्ट्रॉंगच राहणार, ॲक्टिव्हच राहणार, तोपर्यंत रेडिएशन राहणार वातावरणात आणि ते दिसत नाही डोळ्यांनी. Emergency preparedness. Nuclear facilities should have emergency preparedness plans in place to respond to accidents and minimize their consequences. इथे पाऊस पडला तर आपल्याला त्या पावसाला कसं रोखायचं त्याच्यासाठी प्रत्येक वर्षी खूप सारे आपण प्लॅन्स करतो. तरी पण पाऊस पडला म्हणजे कुठे ना कुठे रस्ता तुंबतो, कुठे ना कुठे लोक वाहून जातात. एक सोपं कामही आपण करू शकत नाही. परंतु जर का न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्सही आपल्याला खेळायचं असेल, त्यातनं एनर्जी तयार करायची असेल, तर आपली खूप मोठ्या प्रमाणात तयारी असली पाहिजे की एखादा एमर्जन्सी ॲक्सिडेंट झाला तर एमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला उपाययोजना करता आल्या पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. रेग्युलॅरिटी ओव्हरसाईट. नाऊ व्हॉट इज दिस रेग्युलॅरिटी ओव्हरसाईट? रेग्युलॅरिटी ओव्हरसाईट म्हणजे काय की हे लोक मेंटेनन्स व्यवस्थित करत आहेत की नाही, व्यवस्थित पार्ट वापरत आहेत की नाही, प्रत्येक व्यक्तीला तिथे ट्रेनिंग मिळते आहे की नाही, याच्यासाठी जी लोक किंवा व्यवस्था असते त्या लोकांनी व्यवस्थित लक्ष देऊन स्वतः टेस्टिंग केलं पाहिजे, त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. जसं काही आपली एखादी शाळा व्यवस्थित चालते आहे की नाही तपासणी करण्यासाठी अधिकारी असतात, तसेच इथे पण काही अधिकारी असतात, रेग्युलेटरी बॉडीज असतात. त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट हा व्यवस्थित चालवला जात आहे की नाही. अगदी जातीनं लक्ष दिलं पाहिजे. आता त्याच्या पुढचा आहे इफेक्ट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ अँड इंडस्ट्रियलायझेशन. तो आपण नंतर बघू. आय होप की तुम्हाला गांभीर्य समजलं असेल ह्याच्या न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचं आणि ह्याच्याविषयी जे काही MCQs असतील ते तुम्हाला मी नंतर एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.